अजूनही मतदान कार्ड नाही, मग त्वरा करा. नवमतदारांसाठी नाव नोंदणीचा आज शेवटचा दिवस. उत्तर मुंबईत सर्वाधिक नवमतदार 20,519 नवमतदारांसाठी नोंदणी. 75,000 तरुण पहिल्यांदा हक्क बजावणार. मे महिन्यामध्ये बँका 12 दिवस बंद राहणार. काही राज्यात निवडणुकांसाठी सुट्टी. मुंबईतील 22,000 झाडांची छाटणी पूर्ण. 4,909 आस्थापनांना पालिकेनं बजावली नोटीस. सकाळी 9 नंतर शाळांच्या बद्दल आचारसंहितेच्या नंतरच निर्णय. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आश्वासन. मुंबई विमानतळावरून 5 कोटी प्रवाशांचा प्रवास. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये प्रवासी संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. झोमॅटोद्वारे ऑनलाईन फूड मागवणं महागलं. प्लॅटफॉर्म शुल्कात 25% वाढ. ठाणेकरांनो, पाणी अतिशय जपून वापरा. ठाण्यात गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार. 24 तास पालिकेकडून पाणीपुरवठा बंद. जुने दागिने देत नवीन दागिने खरेदी करणाऱ्याला ग्राहकांची पसंती. 45% ग्राहकांचा कल. दापोलीमध्ये प्राचीन पंचमुखी मारुती मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी. हनुमान जयंतीचा उत्साह शिगेला. पूर्व भारतावर सूर्य आग ओकणार. राज्याला आधीच 2 उष्णतेच्या लाटांचा इशारा. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ. फळबागांसह भाजी पिकांचं सुद्धा अतोनात नुकसान. अवकाळीमुळे 264 गावातील 2,474 शेतकऱ्यांचं नुकसान. 62 जनावरं दगावली. 119 घरांची पडझड. सर्वसामान्यांच्या थाळीतून लिंबू गायब झालं. लिंबाला प्रति किलो 200 रुपयांचा भाव. अमेरिकन आणि युरोपियन देश सुद्धा आंब्याच्या प्रेमात. नवी मुंबईतून 602 टन आंबा निर्यात. मुंबईत कोथिंबीरीचे भाव स्थिर. बाजार समितीत 1,58,200 जुड्यांची आवक. परभणी जिल्ह्यात 75 टन रेशीम कोष खरेदी. शेतकऱ्यांना मिळाला आर्थिक दिलासा. आणि सांगलीमध्ये प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. 5 व्यावसायिकांना 25,000चा दंड ठोठावला.